चित्सार सिंधु सर्वस्व भगवान अकारण परमात्मा करुणावरुणालय दीन बादशाह कल्पतरु भगवान श्री दीनानाथ आशुतोष भगवान महादेव आणि प्रेम कल्पतरु भगवान श्री विष्णू यांच्या सानिध्यात यांच्या प्रेम आशीर्वादामुळे गोमातेच्या कृपामुळे राधे 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 टेम्पो राधे राधे बेस कमी शार्पनेस थोड़ा राधे श्री गोकुळ निवास ट्रस्ट फाउंडेशन यांच्या 108 कथेच्या संकल्पनेतून आणि आपल्या गावातल्या या अकोला नगरीतल्या तरुण मित्रमंडळांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही श्रीमद भागवत कथा आपल्या सगळ्यांच्या भाग्याला आली आहे आणि आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान जे आज आपल्यामध्ये नाही असे आमचे सर्वांचे लाडके प्रिय श्री उद्धव महाराजजी कोराडे यांच्या प्रेरणेतून मिळालेला एक प्रतिसाद, त्याच्यामधली ही श्रीमद भागवत कथेची 27वी संधी तुमच्या आणि माझ्या भाग्याला आलेली आहे. चित्सार सिंधु सर्वस्व भगवान श्री अकारण करुणावरुणालय सर्वांतर्यामी परमात्मा भगवान श्री हरी कृष्ण यांच्या या जन्मदिवसाच्या 4थ्या गंगा पवित्र पावन पुष्पाला आपण इथे सुरुवात करणार आहोत. पण त्या अगोदर भक्तीचा भाव असणं फार गरजेचं आहे. म्हणून सुंदर अशा या भगवंताच्या भजनामध्ये नामसंकीर्तन करत आपण या कथेकडे वळूया. श्री राधे. जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद विवाद तैसेच ठेला. उठे संशय वाद हा दंभ भारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. तुम्ही लोकांपर्यंत मुद्दे सांगत बसू नका, कारण ज्या लोकांना तुम्ही मुद्दे सांगत बसण्यामध्ये आपली वेळ घालवताय त्याच्यामध्ये तुमचा जन्म निघून जाईल, पण तरी सुद्धा वाद विवाद मिटणार नाही. तुटे वाद संवाद तो हितकारी. तुम्ही अशा लोकांपर्यंत आपला संवाद पोहोचवा की ज्यांना धर्माची काळजी आहे, ज्यांना गोमातेची काळजी आहे, ज्यांना स्वतःच्या संसार प्रपंचाच्या काळजीच्या व्यतिरिक्त परमार्थ प्रपंचामधून कसा होईल याची काळजी, हे महत्वाचं आहे. उठे संशय वाद हा दंभ भारी. ज्या लोकांच्या मनामध्ये संकोच निर्माण झालेला आहे अशा लोकांना कधीही आपल्या सावलीत सुद्धा उभं करू नका, कारण कितीही जरी आपण प्रयत्न केला की या लोकांना आपण समजवू शकतो तर नाही, आपले जन्मोनी जन्म निघून जातील पण तरी सुद्धा हे लोक समजणार नाही. म्हणून तुटे वाद संवाद. ज्या ठिकाणी आपला संवाद खूप सुंदर पद्धतीने पार पडतोय, ज्या ठिकाणी खूप सुंदर तऱ्हेने ते व्यक्तिमत्व आपल्याला ऐकतंय, तर ती व्यक्ती हितकारी आहे आपल्यासाठी. रुचकर संगती लागली पाहिजे, त्याने आपल्या शब्दांचा अंगीकार केला पाहिजे, तेव्हा ती व्यक्ती आपली होऊ शकते. कारण आणि जर अशा पद्धतीमध्ये त्याने जर नाहीच ऐकलं तर मग कितीही धर्माचं प्रतिपालन आपण केलं तर ती व्यक्ती कितीही आपलं ऐकत असेल तर ती फक्त एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते, हे महत्वाचं आहे. म्हणून जनी सांगता ऐकता जन्म गेला असं कधीही करू नका. कोणालाही समजवण्याचा प्रयत्न करू नका. आपल्याला स्वतःला समजवा की ठीक आपण आपल्या जागेवरती ठीक आहे. दोष पाहणाऱ्याला सुद्धा दोष लागत असतो, म्हणून कोणामध्येही दोष पाहायचा नाही. आधी आपण काय आहोत हे जाणून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग जणी सांगता मग दुसऱ्याला ज्ञान द्यायचं. इथे हा भाव का आला तर मुद्दे मांडत बसण्यापेक्षा भगवंताजवळ आपला संवाद मांडा की जेणेकरून भगवंत साक्षात पांडुरंग परमात्मा आपल्या आयुष्यामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य या काही विशेष प्रापंचिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला आयुष्यात पाहिजे, आपल्या प्रपंचामध्ये परमार्थात पाहिजे. हितकारणे बोलणे सत्य आहे. ज्या ठिकाणी लोकांना खोटंच बोलायची सवय असते त्यांना असं वाटत असतं की काही गोष्टी कुणाला माहीत पडतच नाही, पण नाही. भजनामध्ये भक्तीमध्ये सत्संगामध्ये कथा कीर्तनांमध्ये बोलणं सत्य आहे, पण ते ऐकणंही तेवढंच कठीण आहे. जसं जगणं फार कठीण आहे आणि मरणं फार सोपं आहे, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. हितकारणे सर्व शोधून पाहे. दुसऱ्यांना समजवण्यात व्यर्थ वाया घालवू नका, कारण की सगळे आपल्याला ऐकूनच घेतील असं नाही. म्हणून तुटे संवाद तो हितकारी. बोलण्यात वेळ घालवू नका, कारण भजनामध्ये जेवढा वेळ आपल्याला मिळतोय तो वेळ फार महत्वाचा आहे. ती वेळ साधून द्या, कारण मना सर्वदा सज्जनी चेन ये गे.
तुम्ही जेवढं काही मागताय भगवंताजवळ ते योग्य आहे का, हेही तेवढंच महत्वाचं आहे. क्रिया पलटे भक्ती भावार्थ लागे. तुम्ही भक्ती करायला मंदिरात गेले, पण मंदिरामध्ये जर एखादी स्त्री असेल, एखादा पुरुष असेल आणि त्याला पाहून जर आपली भक्ती पलट झाली, तर तुम्ही भक्ती करायला गेलेच नाही, तुमच्यामध्ये भक्तीच नाही. तुम्ही फक्त दिखाव्याची भक्ती करताय. कर्म है काले और स्टेटस है भगवान वाले. क्रिया विन वाचाळता ते निवारी. आपल्या सोप्या शब्दांमध्ये जी क्रिया आपल्या हृदयामध्ये निवास करते ती म्हणजे भक्ती. मंदिरात गेल्यानंतर, पण मंदिरात जाऊन सुद्धा जर आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धी चक्षुष मुमुक्ष नेत्रांमध्ये जर वासना रहित असेल तर ती भक्ती. आणि वासना आसक्त असेल तर मग तो फक्त एक प्रमाद आहे, खोटी भक्ती. परमार्थामध्ये खोटी भक्ती आणि खोटा परमार्थ चालत नाही. देवही खोटा खोटाच भेटत असतो. म्हणून खोटी भक्ती करण्यापेक्षा न केलेली बरी आहे. क्रिया करणं फार महत्वाचं आहे, ती झाली तरच भगवंत आहे. पण प्रत्येक वेळेसच आपल्याला लोक चांगलं म्हणतील असं नाही, कारण लोक प्रत्येक वेळेस विचारतच असतात, अजून काय, अजून किती, अजून कुठे. तर हा एक त्यांचा संवाद आहे, तो असलाच पाहिजे. कारण की अधर्मस्य उपरी धर्मस्य, असतस्य उपरी सतस्य, दुर्जनताया उपरी सज्जनताया, विजयस्य प्रतीकमः. कारण ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, लक्षात घ्या भाव, संवाद आहे, संवादामध्ये वाद आहे, वाद हितकारी आहे, हितकारी हा विषय वासना आहे, विषय वासना भक्तीमध्ये आली आणि भक्ती नेत्र मोक्ष बुद्धीमधून आली आणि तिथे अधर्म आणि धर्म आला. अधर्मस्य उपरी धर्मस्य, अधर्मावर धर्म, असत्यावर सत्य आणि चांगल्यावर वाईटावर चांगलं. तसंच हे विजयाचं जे प्रतीक मानलं जातं तो म्हणजे धर्म आहे, आणि ते म्हणजे आपले नेत्र, जे भगवंतानी आपल्याला वासना रहित दिले होते. पण कलियुगामध्ये जन्म घेतल्यानंतर आपण मनुष्य रूपी आहोत, म्हणून आपल्याला विषय वासना ही लागूनच जाते. विषय सुखाची गोडी प्रत्येकाला लागत असते. तिला जर सोडायचं असेल तर कधी ना कधी भक्तीमध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये आपल्याला गेलो पाहिजे. पण त्यासाठी काय करायचंय महाराज, ते जमत असतं नाही. सकाळी महाराज आले, सकाळी महाराजांनी कीर्तन केलं, कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. बरोबर ना? श्रीरामांविषयी त्यांनी एक दोहा घेतला होता. ज्यांच्या आयुष्यामध्ये सत्संगाशिवाय विवेक येऊ शकत नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये सत्संगच जर नाहीये तर श्रीकृष्ण आणि श्रीराम येतील तरी कसे. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम सिया राम जय जय, राम सिया राम सिया राम जय जय. सत्संग विवेक नाही. जर सत्संगामध्ये आपण गेलोच नाही तर भगवंत भेटणार आहे का? घरी राहून सत्संग होते का? घरी राहून काय होते? घरी राहून पोरं होते, नवरा होतो, बायको होते, पाळणा हलते, घर हलते, नाही तर इथं विटा हलते आणि घराच्या भिंती हलते. होतात का? घरी राहून परमार्थ होत नाही. परमार्थ करण्यासाठी प्रपंच आणि प्रपंचामध्ये परमार्थ तुकोबरायांनी फार कठीण सांगितलं. त्वये तुष्टे वयम तुष्टाः संतुष्टाः सर्वदा भव.
श्रीकृष्ण जेव्हा तुम्ही प्रसन्न असाल तेव्हा आम्ही प्रसन्न, असं म्हणतो का परमार्थामध्ये? प्रपंचामध्ये असल्यानंतर, घरी असल्यानंतर असं म्हणतो का की देवा तू खुश आहे तर मी पण खुश आहे? इकडे बघा, तिकडे काही प्रॉब्लेम आहे का? ए पोरांनो, गडबड नका करू बरं, लक्ष विचलित नाही करायचं. म्हणतो का आपण घरी गेल्यानंतर की देवा तू खुश तर आम्ही खुश? तो देव खुश राहो की ना राहो आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला आम्ही मागितलं ते पूर्ण झालंच पाहिजे. त्वयं तुष्टे वयं तुष्टाः संतुष्टाः सर्वदा भव. आम्हाला आताच पाहिजे. पण तो विटेवरी जो युगे 28 उभा आहे तो कधीच असं म्हणणार नाही की माझ्या जवळचं काही संपलंय, तो देतच राहील. सदा प्रसन्न राहणारे आपण किंवा आपला भगवंत, दुसऱ्याजवळ दुसऱ्याचं सुख आपण पाहू शकत नाही. पण भगवंत या जगामध्ये आपल्याला जन्माला घातल्यानंतर प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला आपल्याला सुखी पाहण्यासाठीच अनेक रूप अनेक अवतार हे कलियुगामध्ये घेत असतो. जसं भगवंतांनी आपली धेनू पृथ्वीचं रूप घेऊन धेनू माता जन्माला आली आणि तिने तिचं सर्वस्व सांगितलं की मला तिने तिची व्यथा सांगितली आणि म्हणून भगवंतांनी जन्म घेतलाय. ज्या पृथ्वीतून ज्या धरणी मातेच्या गर्भामधून 1.25 टन सोनं एका टायमाला निघालंय. निकला है 1.25 मन सोना जिस कूक से, गाय मेरी बेचारी मरे चारे बिना भूख से. आजा कलयुग में लेके अवतारो गोविंद, तेरे भक्तों की सुन ले पुकारो गोविंद. आहे का आता तशी वेळ? नाही. घर घर में माखन की जगह शराब है, कलयुगी गोपियां तो बहुत ही खराब है. धर्म तो बना व्यापारो गोविंद, समझते ना? धर्म तो बना व्यापारो गोविंद, अपने भक्तों की सुन ले पुकारो गोविंद. म्हणून तो गोविंद येत नाही, कारण प्रथम शब्दामध्ये म्हणतात कलियुगी गोपिया तो बहुत ही खराब आहे. टाईट जीन्सचे कपडे, टाईट टी शर्ट, अंग प्रदर्शन करणं, तो कृष्ण तो वेगळा होता ज्याने द्रौपदीसाठी संपूर्ण कौरवांचा नाश केला. मी कालच बोलून गेलो परवा या शब्दावरती. कपडे काढले तिचे म्हणून तिचं वस्त्रहरण झालं, तिचं चिरहरण झालं, त्याने सगळं महाभारत घडवून आणलं. तो तिचा कृष्ण होता, ती त्याची द्रौपदी होती. आताच्या द्रौपदीला म्हटलं बाई जरा अंगावरती ओढणी घे, जरा कपडे व्यवस्थित घाल, कपडे अंगावर झाकल्या जातील एवढे घाल, तिथं महाभारत सुरू होतंय. या गोष्टीची लाज नाही. मायबाप आमची पोरगी आहे, तुमचीच आहे बापा, कोण दुसऱ्याकडून थोडी काढून आणलेली आहे. पण इज्जत तर मात्र सगळ्या हिंदू समाजाची जाते ना, हा विचार नाही करत आपण. म्हणून त्वम दशानाम तोषस्ती, भगवंत म्हणतात तुम्ही जर सुखी असाल तर मी सुखी आहे. पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला सुखी व्हावं लागेल. कारण प्रत्येक वेळी नियत कर्म चांगल्या ढंगाने चांगल्या रंगाने जर केलं तर मनुष्याला चांगल्या शब्दांची चांगल्या भक्तीची प्राप्ती होत असते. संशय नसला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. ज्या ठिकाणी संशय आहे त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारे भगवंत राहत नाही. न जायते म्रियाता वा कदाचिन्नाय भूत्वा भविता वा न भूयाः, अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणे अन्यथा हनुमान्ये शरीरे. द सोल इट इज नेवर. एकदम साध्या शब्दांमध्ये म्हणता येते, द सोल इज नेवर बर्न, नेवर डाइज, इज वन्स अगेन फॉर युअर फर्स्ट लाईफ. आत्मा अमर आहे आणि मी त्याचा देता आहे. भगवंत म्हणताय तुम्ही सुखी आहे ना. द सोल इज नेवर. आत्मा हा कधीही काळ किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये जन्मता किंवा मरत नाही. तो एक शरीर शोधतो आणि त्या शरीराच्या कर्मानुसार त्याचा भोग भोगत असतो. म्हणून सुख दुःख भाव भक्ती ज्ञान वैराग्य हे आपल्या आयुष्यात तेव्हाच येतात जेव्हा आपण सत्संगामध्ये बसत असतो. आणि एक वेळा का अभाव रूप आपल्या शरीरामध्ये झालं तर आत्मा अजन्म नित्य शाश्वत पुरातन आहे
शरीराचा नाश होतो, आत्म्याचा नाश होत नाही. नैनम छंदन्ति शस्त्राणी नैनम दहति पावकाः. तुम्ही त्याला जाळलं तर तो जळणार नाही. तुम्ही त्याला पुरण्याचा प्रयत्न, सावलीला कोणी जाळू शकतं का? तुम्ही आत्म्याला कधी बघितलाय का? आत्मा बघितलाय नाही, सावली बघितली ना, तीच आत्मा आहे असं समजा. तिला जाळू शकतं कोणी? तिला मारू शकतं का? तिला लटकवू शकतं असं फासावर कोणी नाही. नैनम छंदन्ति शस्त्राणी. तो आत्मा जो आहे, नेवर बॉर्न नेवर डाईज इन वन कम्स टू अगेन, तो भगवंताचा आहे. त्याला कुणीही काही हात लावू शकत नाही, कारण की त्याला शिक्षा देण्याचा अधिकार फक्त भगवंताचा. म्हणून आत्महत्या हा शब्द जिथे वापरला जातो तिथे आत्महत्या का वापरली जाते? शरीर हत्या केली असं का नाही म्हटलं जात? कधी लक्षात आलं का? कधी विचार केला का? त्याने हत्या स्वतःची शरीराची नाही केली, या शरीरामध्ये जी ऊर्जा, जे सोल आहे त्या सोलची केली आहे. द वन हू क्रिएटर्स हर्ट बीट नेव्हर बी अगेन. तुम्ही म्हणाल आजच लई इंग्लिश यायला लागली. असतात काही काही की ज्यांना या गोष्टी कळत नाहीत. मग हिंदी, मराठी, गुजराती, मारवाडी, इंग्लिश, अजून फ्रान्स, UK, UA सगळ्या भाषा येतात. ज्याला जसं समजायचंय तशा भाषेत महाराज लोकांना चांगल्या पद्धतीने समजवता येतं. बरोबर की नाही रामेश्वर महाराज? समजलं तर प्रेमाने, आणि नाही समजलं तर प्रेम आहे साम, नाही समजलं तर आहे दाम, आणि नसेलच समजत तर मग दंड, आणि नसेल समजत तर मग कूटनीती वापरून कृष्णासारखा भेद सुद्धा उघडा करता येतो. त्यालाच हिंदू धर्म म्हटलं गेलेलं आहे. म्हणून भगवंत कसा आहे हे ओळखण्यापेक्षा आपण कसे आहोत हे ओळखून भगवंताची भक्ती करा. त्याला समजवण्या इतपत आपली योग्यता नाही, आणि त्याला आपण समजून घेऊ एवढे मोठे आपण नाही, आणि तो आपल्याला समजवण्यासाठी सुद्धा इथे येईल एवढे सुद्धा आपले पुण्य जमा झालेले नाही, आहे नाही, आणि होणारही नाही. भूतही नाही, भविष्य नाही, आणि वर्तमानही नाही. रजसही नाही, तामसिकही नाही, आणि सात्विकही नाही. कालही नाही, आणि आज नाही, आणि उद्याही नाही. वर्तमान, भूत, भविष्य काहीच नाही आपल्याजवळ. अस्तित्व नाही आपलं. आपलं अस्तित्व आहे तर ते फक्त भक्ती आहे, आणि त्या भक्तीच्या माध्यमातूनच भगवंत म्हणतात बिनु सतसंग विवेक ना होय. राम अवताराची कथा सुरू होते, आणि तिथं भगवंताचं सानिध्य त्यांना प्राप्त होतंय. आणि श्री शुक परीक्षित संवादामध्ये सूतजी नैमिषारण्यामध्ये शुक मुनींना अन्य काही खूप सुंदर सुंदर कथा सांगितलं. तुम्ही म्हणाल कृष्ण जन्म आणि राम जन्म. कृष्ण जन्माच्या आधी राम जन्माची कथा येते. द्वापार, त्रेता आणि कली. परीक्षित संवाद सुरू झालाय, आणि सूतजी नैमिषारण्यामध्ये शुक मुनींना ही कथा सांगताय. अनेक श्रोत्यांना सांगतायत. अनेक हजारो लाखो श्रोतेगण बसलेलेत मायबाप. आणि शुक सहज म्हणाले, परीक्षिता, अरे भगीरथाच्या वंशात पुढे अनेक विख्यात राजे झाले. त्यांच्यात एक राजा होता, खटवांग राजा. या खटवांगाजवळ तो चक्रवर्ती होता. देवांनी त्याला सहाय्य करून त्यांनी दैत्यांचा पराभव केलेला होता. पण त्याला जेव्हा असं समजून आलं की आपल्याजवळ आयुष्य फारच थोडं उरलेलं आहे, तेव्हा त्यांनी भगवान सदनाकडे, भगवान सदन म्हणजे भगवंताचं घर, सदन म्हणजे महल, त्या वसुदेवांकडे आपले पूर्ण चित्त लावलं आणि प्राण सोडण्याचा विचार केला. 1 तास उरला खटवांगासी. आपल्याकडे 70 वर्ष आहे आणि 7 सेकंद सुद्धा नाहीये. 70 वर्ष आहे. काही क्षणामध्ये कोणाची मृत्यू होईल सांगता येईल का? आला गुचकी गेला पुचकी. परिस्थिती तशी नाहीये. हार्ट अटॅक कधी येऊ शकतो, ऍक्सिडेंट कधी येऊ शकतो, कारण आपण आता त्या परिस्थितीला तसे राहत नाहीये. खटवांगाला कळून चुकलं होतं की माझ्याजवळ 1 तास उरलाय. त्याने भगवंताची भक्ती केली. आपल्याजवळ दिवसातून 24 तास आहे. त्याच्यामध्ये कितीतरी वेळा भगवंताच्या भक्तीच्या विरोधात आपण नामस्मरण करत नाही, पण शिव्या मात्र देत असतो, याची त्याची निंदा करत असतो. हे योग्य आहे का? बोलत चला, योग्य आहे का हे? नाही. खटवांगाचा पुत्र हा दीर्घबाहू होता, आणि दीर्घबाहूचा पुत्र होता राजा रघु. आणि रघु राजाच्या वंशामध्ये अज नावाचा पुत्र झाला, आणि अज राजाचा पुत्र होता दशरथ.
आणि दशरथाचे मुलं होते राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. मग इथे 1 तास, कारण आमच्याकडे गुरुदेव नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला गुरुची महिमा काय ना हे समजणं फार कठीण आहे. गुरुदेव जर असले तर सगळ्या गोष्टी अगदी निरसारपणे कळत असतात, पण गुरुदेवच केलेले नाहीये तर भगवंताची भक्ती, प्रीती, महिमा, काळ, वेळ, वर्तमान, भूत, भविष्य कळणार कसा? आणि तो जर समजून घ्यायचा आहे तर त्याच्या अगोदर नेमिष मात्र सूत मम कर्ण रसायनम ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. करतो का आपण भक्ती? नाही करू शकत. का माहितीये का? कारण प्रत्येक वेळेला आपण भक्ती करत असताना भगवंताजवळ काही ना काहीतरी मागत असतो की आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. देतो 1 रुपयाचं आणि घेतो 10 लाख रुपयाचं. मनुष्य फार कठीण आहे महाराज. आणि त्याच्यातही विशेष त्याची जी निंदा आहे ना ती. एक वेळा जयकारा लावूया, सगळ्यांनी हात वरती करायचे. राधे 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 हर 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 हर. दिवसेंदिवस महिला मातांची संख्या वाढली. पुरुष मंडळी काय घरी झोपा काढतायत का बाकीचे की काय? भगवंताची भक्ती आवडत नाही का पुरुषांना? यांना 50% आरक्षण आहे हो. 75% जागा तर यांनीच घेतल्या. त्या 25% असे चिडीमुंगीच्या जागेत आपण सगळे बसलेले. बरं, यांना 50% आरक्षण आहे मान्य आहे, पण हे आपल्याला खाऊ घालतात, बरोबर की नाही? पुरुष मंडळी हो की नाही? यांच्यामुळे आपलं पोट भरतं. मग थोडी चार्जिंग बॅटरी दाखवायची का? हो की नाही? हातवर करा, हो की नाही? महिला मंडळ, पुरुष मंडळी. हा, पहिले महिलांनी हातवरती करायचे आणि जयकारा लावायचा. पुरुषांनी हातवरती करायचे नाही. करा हातवर. किती जोरात आवाज येतो बघूया. की आज उपवास होत आहे की काही एकादशी, काही व्रत वगैरे होता असं. राधे 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 हर 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 हर. असं आता आपली पाळी. हे वाचवायचंय. एवढूच ते 2 इंचाचं, पण ते वाचवायचंय. करा ना मग हातवरती. पुरुष मंडळी. हा, पुरुष समजतं ना? हा, हातवरती करा. आवाज आला पाहिजे. हे केलं नको पाहिजे, आपली इज्जत नाही जायला पाहिजे, नाक नको जायला, शूर्पणखे सारखं व्हायचं नाही तर. राधे राधे आहा राधे राधे हर 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 हर. लेस गोड मार. वाचलं बा. कथेमध्ये आनंद आहे मायबाप, पण त्या आनंदामध्ये द्विगुणता यावी यासाठी भक्ती करणं फार गरजेचं आहे. आणि आपण जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा रडत येतो, पण कबीरदासजी महाराज म्हणताय, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, कुछ ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. किती सुंदर भाव आहे कबीर स्वामींचा आहे. माटी कही कुम्हार से तू क्यों रोती मोई, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तो, मैं रोंदूंगी तो. एक दिवस मातीमध्ये तल्लीन व्हायचंय, वाटीमध्ये मलिन व्हायचंय, मिलीन व्हायचंय, पण तरी सुद्धा एवढा अहंकार, माझं, मी, माझ्यामुळे, मीच करणार आहे, हा अहंकार तरी कधी जाईल महाराज. माटी कहे कुम्हार से एक दिन ऐसा आएगा, तू आज मुझे रौंद रहा है अपनी पैरों के नीचे, एक दिन मैं तुझे अपने अंदर समेट लूंगी. झूठी है ये दुनिया सारी, झूठा है ये शरीर रे कबीरा. पण कधी कळतंय? शेवटच्या वेळेला. हर आंखें सबलो बुरा, हर आंख कोई संभालो बुरा. कबीरा देख, यहाँ पे जितनी भी आंखें तुझे देख रही है वो तेरी अच्छी बातों को नहीं जानेंगी. तू कितीही वेळा, तू किती प्रयत्न कर, 99 वेळा तुम्ही 99 लोकांना बरोबर शिकवा आणि एका माणसासोबत चुकीचं वागा,
त्या 99 केलेल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या विसरतात लोक, आणि एक वाईट गोष्ट नेहमी लक्षात ठेवतात. म्हणून लक्षात तुम्ही ठेवा की आपली जी वेळ आहे ती महत्वाची आहे. कारण साप जर घरात शेतात निघाला तर तो शेतकऱ्याचा मित्र, बरोबर ना? साप जर शेतात निघाला तर तो शेतकऱ्याचा मित्र आहे. तोच जर पिंडीवरती निघाला तर तो भगवंताचा दूत आहे, आणि तोच जर घरात निघाला तर तो माणसाचा दुश्मन आहे. असं कोण म्हणतं? आपण म्हणतो. साप बदलला का? साप बदलला का? साप तोच आहे. माणसाची नीती नियती आणि त्या सापाची जागा बदलली म्हणून तुमची बुद्धी बदलली, तुमची मुमुक्षु चाणाक्ष नजरेची युक्ती बदलली. साप तोच आहे, फक्त तुम्ही बदललात. म्हणून माणूस बदलत राहतो. सरड्यापेक्षाही माणसाची जात एवढी खतरनाक आहे की कधी काय बदलवून टाकेल. स्वतःचं आयुष्य तर बदलतात, पण दुसऱ्यांचंही आयुष्य बर्बाद करून टाकतात काही काही लोक. दुसऱ्यांना खोटी आश्वासनं देऊन जगणारी लोक असतातच काही काही. काही पोरं असतात, काही पोरी असतात, आणि नंतर मायबापांच्या नाकाला चुना लावून सुद्धा निघू. तुम्ही म्हणाल हा विषय कस काय इथे? माटी ना, एक दिवस मिळून जायचंय, पण त्या इज्जतीसाठी एवढा कटाटोप आहे आपला. म्हणून भगवंताचं नाम फार गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी गुरु असणंही तेवढंच गरजेचं आहे. खटवांगाजवळ 1 तास उरला होता. आपल्याजवळ आहे, भरपूर वेळ आहे. रात्रीमध्ये तर कोणी मरणार नाहीये, आणि मेलं तरी कोणी त्याला 7 दिवस 8 दिवस 10 दिवस सारखं रडणार नाहीये. मेल्यानंतर लगेच घरी येत नाही तोपर्यंत कडू घास काढला जातो. तुमच्याकडे काढतात का? हा. गोड घास काढतात का? गुलाबजाम आणून देतात का? तुम्ही विचार करा, जे नाते रक्ताचे ज्यांना आपण आपलं मानतो आयुष्यभर, त्यांच्यासाठी खटाटोप करतो, उन्हाचे चटके आपण अंगावर सहन करतो. नाही, तशा गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. पण त्याही परिस्थितीमध्ये आपल्या मृत्यूनंतर का ते आपल्याला आपल्या जवळ ठेवत नाही? ठेवतात का? नाही ठेवत. मग ती माय बाप भाऊ बहीण बायको का असे ना, जिच्यासोबत 7 जन्माच्या गाठी बांधल्या तिला सुद्धा ठेवता येत नाही. काय म्हणतात? ती बायको राहिली का तिच्या शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर? नाही, ते काय एक मुर्द आहे. मुर्द जे सडणारे, जे कुजणारे, मातीच्या खाली त्याचं काय होणार हे कोणालाच माहित नाही. माझ्या अंतयात्रेत कुणी आलं नाही आलं काही फरक नाही. जाळणाऱ्यांनी जाळलंच पाहिजे, काही फरक नाही. एकांतात या देहाचं काय होईल काही फरक नाही. ज्यांनी आयुष्यभर जाळलं त्यांनी जाळलंच पाहिजे, याची काही गरज नाही.
मातीच्या खाली गेल्यानंतर शरीर सडतं कुजतं. आपलं म्हणू शकता का तुम्ही? म्हणू शकता का? नाही. विचार करा, ज्यांना तुम्ही आपलं मानलंय, आयुष्यभर तुम्ही त्यांच्यासाठी ओझे वाहिले, जन्माला आला हेलानं पाणी वाहून वाहून मेला, त्या परिस्थितीमध्ये जगतोय आपण. आणि अशा ठिकाणी मृत्यूनंतर 2 तास 3 तास 4 तास माणसं घरी येईपर्यंत फक्त बस, आल्यानंतर लगेच सुरुवात होते कडू घास काढायला. याचा बाप मेला, याची माय मेली, विषय संपला. गोड घास काढतं का कोणी? मेले. आपण हा विचार करतो की आमच्या नंतर यांचं कसं होईल. अरे चिमणीचे पाखरांचे जे लेकर आहेत ना, ते सुद्धा एवढा विचार करत नाही, एवढा माणूस विचार करत असतो. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही नाही ज्या आयुष्यामध्ये तुम्ही जिला भाऊ म्हणताय, ज्याला बहीण, हे भावा बहिणीचं नातं किती कठीण आहे. या जगात कृष्णासारखा भाऊ कोणीच नाही, पण प्रत्येक बहीण त्या आपल्या भावाला कृष्णासारखं समजते. पण ज्यावेळेस त्या भावा बहिणींचं लग्न होऊन ते परके होतात, माहेरी जातात, एकमेकांना सोडतात आणि मायबाप मरून जातात, त्यावेळेस प्रॉपर्टीच्या हिश्श्यासाठी एकमेकांचा जीव घेणारे हे भाऊ बहीण खरंच त्या कृष्णासारखे आणि त्या द्रौपदी सारखे असतात का? केलाय का कधी विचार? बहीण कोणाची, भाव कोणाचे, कोण कोणाचे सखे सोहेरे. बहीण कोणाची, भाव कोणाचे, कोण कोणाचे सखे सोहेरे. सर्व काही तुटेल दाग तोरे, सर्व काही तुटेल दाग तोरे. नाही रे नाही वेळ काळ आपल्याजवळ भरपूर आहे. त्या पुढे अजराजाचा पुत्र दशरथाला जे 4 पुत्र झाले तेच विष्णूंचा अंश अवतार म्हणून भारतवर्षामध्ये प्रसिद्ध आहेत. श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 4ही पुत्र अगदी बलाढ्य, पराक्रमी, सद्गुणी, शूर, अगदी नीतिमान आणि लोकउत्तर होते. आणि श्रीराम हे श्रीहरींचा 7वा अवतार म्हणून प्रसिद्ध आहे. यात सगळ्यांना काही शंका नाही. वडिलांचं वचन सत्य करण्यासाठी श्रीरामाने राज्य सोडलं, वनवास घेतला. आता जर बाप म्हटला की बाळा तुला घर सोडून काही दिवसांसाठी बाहेर जायचंय, तो म्हणेल आधी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर, आधी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर. का ब? याला माहिती आहे आपला बाप किती पिचोटी आहे असं.
का? कारण की व्यसनाच्या अधीन असलेला बाप जर परस्त्री गमन करू लागलाय तर सगळ्या संसाराचा आणि प्रॉपर्टीचा नाश करून ठेवेल. म्हणून हा लेकरू हे पोरगा आधीच म्हणतोय कलियुग आहे मायबाप, या कलियुगात काय होईल काही सांगता येत नाही. आणि इथे ढोंग करणारे भरपूर आहे, भरपूर. तुम्ही कोणी असं समजू नका की मोठ्या मोठ्या माळा घातल्या, मोठे मोठे कपाळ तिलक लावले, भगवे वस्त्र धारण केले म्हणून सगळे महाराज लोक चांगले नसतात. सगळे महाराज लोक सुद्धा तुम्ही कुणावरही विश्वास, सख्या बापावर विश्वास ठेवायला नाही सांगितलंय शास्त्रामध्ये. आणि घटना घडतायत 750 वर्षापूर्वी माऊलींनी लिहून ठेवलेल्या आहेत. डोंगरावरती दिवे लागतील, 6.5-7 वर्षाची मुलगी गर्भवती होईल, नवरा मागेल ती. झाली परिस्थिती तशी आहे, कलियुग आहे. 19,000 वर्ष ज्यांनी राज्य केलं ते प्रभू श्री रामचंद्रांचा तो काळ वेगळा होता. मधला एक काळ आला आणि त्याच्यानंतर एक काळ आला, तो म्हणजे कलियुग. ज्यावेळेस प्रभू श्री कृष्ण निजधाम आगमनाला गेले, राजा परीक्षिती त्यावेळेस 64 वर्षाचे होते. हे या गोष्टींचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. आज त्या गोष्टीला 5,500 वर्ष पूर्ण झाले. कलियुग हा 5,500 वर्षाचा आहे. म्हणून 5.5 वर्षापासूनच नाही तर 3.5-4 वर्षापासूनच्या लेकीवरच नाही तर 75 वर्षाच्या म्हातारीवर सुद्धा अत्याचार होतो. लवकर खाली उठा, यांना उठवा बरं इथून खाली. राधे, एकदा जयकारा लावूया. हे असे विक्षेप करणारे कार्टे असले ना की कथेमध्ये विक्षेप होतोय. एकदा जयकारा लावूया सगळ्यांनी. राधे राधे, हर 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 हर. राधे. परीक्षित म्हणाले सगळ्या चरित्रांचं आम्हाला तुम्ही गुणगान करून सांगितलं शुकदेवा, पण शुकदेव म्हणतायत सहज की अयोध्येचा राजा हा दशरथ फार पराक्रमी, त्याच्या सहाय्याने देवांनी असुरांवर विजय मिळवला होता. त्याची मुख्य अशा 3 राण्या आणि त्यांना पुत्र नव्हते, त्यामुळे हा दुःखी होता. त्याच्या अंगी शब्दवेदांचे गुण होते, शब्दवेदी बाणांचा गुण होता त्याच्यामध्ये. म्हणजे जर कोणी 10 किलोमीटर वरती जरी बोलत असेल, एखादा पशु जर पाणी पित असेल तर हा त्या दिशेने जर याने बाण चालवला राजा दशरथाने तर तो पशु तिथे मरून पडत होता. पण महाराज एवढं सर्व संपन्न संपत्ती असून काय फायदा होता? एक मुलगी होती दशरथांना, तिचं नाव होतं शांता. आणि ती शांता शमीक ऋषींचा मुलगा ऋषी शृंगी याला दिलेली होती. श्रीमद भागवत ज्यांच्यामुळे घडलं ते ऋषी म्हणजे शमीक ऋषी. शमीक ऋषींचा मुलगा शृंगी, शृंगीचा जन्म हा एका हरिणाच्या गर्भातून झालेला आहे. तुम्ही म्हणाल मग शमीक त्याचे वडील कसे? महर्षी कण्व यांचा नदी तीरी जप करत असताना एक अप्सरा तिथे आली आणि त्यांच्या क्रीडेमध्ये ते रत झाली आणि रास क्रीडा करत असताना त्यांचं तेज स्खलित झालं, जमिनीवरती ओघळल्या गेलं आणि ते द्रोण पात्रामध्ये त्यांनी साठवून ठेवलं आणि ते द्रोणासकट ते तेज त्या हरिणीनं गिळलं. म्हणून तिच्यापासून जो पुत्र जन्माला आला तो ऋषी शृंगी, प्रभू श्री रामांचा पाहुणा, शांता मातेचा पती. शब्दवेदाचे गुण त्याच्या अंगी. म्हणजे नुसत्या आवाजावरून त्याला अचूक बाण कुठे चालवायचा हे त्याला माहित होतं, त्याला मारता येत होतं. एकदा रात्री शरयू नदीच्या जवळ अंधारामध्ये सुंदर मृगयासाठी लपून बसलेल्या या राजाने पाण्यात एक सुंदर आवाज ऐकला. त्याला असं वाटलं की आज खूप मोठं शिकार आलेलं आहे. दशरथाला शिकार करण्याची फार लालसा होती. त्याच्या कर्माच्या गतीमुळे त्याला हे फळ मिळालं की बाप घरात मेला आणि जंगलातला पशु रामाच्या मांडीवर मेला. महाराज हे ऐकून अंधारातच हरिण असेल या कल्पनेनं त्यांनी बाण मारला. पण त्या ठिकाणी एका गोसाव्याचा मुलगा पाणी भरायला आला होता. आपल्या आई वडिलांना पाणी द्यावं, दोघी डोळ्यांनी अंधळे असलेले आपले मायबाप त्या मायबापांना घेऊन ते लेकरू खांद्यावर घेऊन त्यांना तीर्थाटनासाठी जात होतं. ते गोसाव्याचं पोरग त्या ठिकाणी पाणी पितंय आणि ते ज्या वेळेस त्याने ते
पाणीचं जे कमंडलू आहे ते नदी पात्रात बुडवलं तेव्हा आवाज आला. त्या बुडबुड अशा आवाजामधून दशरथाने जवळ जाऊन पाहिलं तर तिथे आपलं बाण लागून ते लेकरू पडलेले, ते बाळ तिथे मरण पावलेलं आहे. त्या बाळाचे शेवटचे श्वास चालू आहेत. त्यांनी राजाला दोष दिला नाही, पण आपल्या आंधळ्या आई वडिलांना पाणी नेऊन द्या असं त्याने सहज सांगितलं. राजा, अरे माझे मायबाप आंधळे, मी त्यांना तीर्थयाटनासाठी घेऊन जात होतो रे. आज जर या ठिकाणी मी आलो नाही, मी जर त्यांना पाणी पाजलं नाही तर ते इथून जाणारच नाहीत. दशरथाने पाणी घेतलं आणि त्या आई वडिलांजवळ गेलाय. दशरथ, तुम्ही कुजबुज बंद केली तर मग मी कथा सांगतो. एवढा विक्षेप नको व्हायला कथेत. पाऊस येतोय का? यज्ञात भवती परजन्य, अर्थातच भगवंत जिथे असतात तिथे पाऊस येतो असं म्हणतात. आपली कथा सफल झाली असं म्हटलं तरी चालेल. दशरथाने राधे त्यांना त्यांचं काम करू द्या, तुम्ही इकडे लक्ष द्या. आपण पाणी पिणार नाही असं दोघांनी सांगितलं. आपला सार अपराध दशरथाने त्यांना सांगितला. त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आणि त्यांनी दशरथाची माहिती विचारली. महाराज, श्रावण बाळ त्या लेकराचं नाव श्रावण गोसावी. हे गोसाव्याचं लेकरू आपल्या आई वडिलांसाठी पाणी आणता आणता मेलं. पण आता पुढे काय होणार हा विचार करता करता आता हा दशरथ ते पाण्याची गागर घेतली, ते कमंडलू घेतलंय आणि त्या मायबापांकडे निघालाय. ते कमंडलू हातात ते अश्रू नयन वाहू लागलेत आता की माझ्याकडून इतका मोठा अपराध कसा झालाय. आणि विचार करता करता त्या मायबापांजवळ जेव्हा पोहोचले तेव्हा त्या सुकलेल्या गवतावरती पाय पडला आणि त्यांनी ओळखलं की आपला श्रावण आलाय. श्रवणा, अरे का बोलत नाहीये? सांग की पाणी लवकर आण, मला तहान लागलीये. श्रवणाने सहज हात पुढे केला. पाण्याची ती कमंडलूची जी गागर होती ती आपल्या वडिलांच्या समोर धरली. पण ती मोठी मोठी वृक्ष हात ज्यांनी धनुष्यबाण धरलेला आहे, ज्यांनी कधी कोणाची सेवा केली नाही, ते हातांना स्पर्श होताच श्रवणाच्या वडिलांच्या हातातून ती गागर खाली पडली आणि पाणी ओतलं गेलं, सांडलं गेलं त्याच्यातलं पाणी. श्रवणा, अरे तुझे हात इतके कठोर कसे झाले? वडील विचारतात. त्याच्या हातांना स्पर्श केला. अंगावरती राजबिंड वस्त्र होती, अलंकार होती. श्रवण, अरे तू श्रवणच आहेस ना आमचा? अंगाला हात लावला, भरगच्च काठी बांधा होता. चेहऱ्याचं स्वरूप इतकं सुंदर सांगितलं. अन्नाद भवंती भूतानाम पर्जन्याद संभवा. पाऊस येणारच आहे. जानेवारी महिन्यात पाऊस. तुमचं पहिलं प्रथम असं गाव आहे की तिथे जानेवारी महिन्यात पाऊस येतोय. आणि ते पण का? कारण की भगवान श्री कृष्णांच्या जन्माच्या अगोदर सुद्धा पाऊस आला होता. जे पळाले ते कंसाच्या घरात गेले आणि जे राहिले ते भगवंताच्या द्वारकेत साधू संत म्हणून राहिले. बरोबर का? दशरथाने पाणी त्याच्या मातापित्यांना दिलं. फार सुंदर प्रसंग घडला. डोंगर कोसळले की श्रावणा आम्हाला सोडून गेलाय आणि त्या परिस्थितीमध्ये आता आम्हाला कधी आमच्या मुलाचं मुख पाहायला मिळणार नाही, आम्हाला त्याला हात लावता येणार नाही. त्या दोघं मायबापांनी जाता जाता या दशरथ राजाला श्राप दिला. ज्या प्रकारे आम्ही इथे आमच्या पुत्र वियोगामुळे तरफडून मरतोय ना, त्याच वियोगाने तू सुद्धा तरफडून मरशील. दशरथ विचार करू लागला की ज्याचे पुत्रच नाहीये तो तरफडून कसा मरेल. सीता अग्नी दिली. पण दशरथाने ज्या ज्या वेळेला निद्रा घेतली, ज्या ज्या वेळेला दशरथ झोपले आपल्या शयनगृहामध्ये, त्या त्या वेळेला त्याला हे स्वप्न पडायचे. कशाचे? त्या श्रापाचे. तो श्राप ज्या मायबापांनी दिला होता, जी हाय त्या दशरथाला लागलेली होती, त्यामुळे या अशा परिस्थितीमध्ये कालांतराने अनेक दिवसामागून दिवस निघून गेले. भरपूर सुंदर अशा वातावरणामध्ये
जनकाची कन्या सीता हिचाही तिकडे जन्म झालाय. पण परिस्थिती काय अडवलीये की त्या ठिकाणी आज अनंत वर्षानंतर, अनंत म्हटले बरं का मी, कारण प्रभू श्रीरामांचे वडील यांचं वय हजारो वर्ष सांगितले गेले वाल्मिकी रामायणामध्ये. थोडं येईल, येऊ द्या, 5 मिनिटं त्यालाही गरजू द्या. त्याला यायचं असेल तर थोडं ओलं झालं तर काही हरकत नाही, है ना. अशा प्रकारे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला आणि कैकेयी हिनं त्यांना वनवास मागितला. 14 वर्षाचा वनवास भोगून भगवंत आले. रामराज्याची स्थापना झाली. रावणाचा वध झाला. दृष्टाचा वध झाल्यानंतर भगवंताच्या अवताराची कथा येते, ती म्हणजे श्रीहरी कृष्णांच्या जन्म अवताराची. आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माच्या अवताराच्या कथेला निरूपण करत श्री सुखजी यांनी सुतांना कथा सांगण्यासाठी प्रारंभ केलाय. दशमस्कंद पूर्वार्ध सुरू होतोय. सुतांनी शौनकादिकांना, तुम्हाला माहितीये मला खूप आनंद होतो या बाबतीत. 13 वर्ष झाले मी कथा करतोय. किती वर्ष? 13 वर्षात माझ्या भगवंताने आज दर्शन दिलंय असं वाटतंय. 13 वर्षात कधीच असं घडलेलं नाही माय बाप, खरंच अगदी अंतरात्म्याच्या मनातून सांगतोय. 13 वर्षात कधीच अशी घटना नाही घडली. साक्षात तो आलाय असंच वाटायला लागलंय. जानेवारी महिन्यात कधी पाऊस बघितलाय का? नाही. नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत ठीक आहे. आणि मला तरी असं वाटतं 100% या गावाच्या बाहेर पाऊस नसेल, या गावाच्या सीमेपर्यंत, मी म्हणतो पुलाच्या पुढे पाऊस नसेल, या गावाच्या अलीकडे. का? भगवंत, लाडक्या भगवंताचा जन्म आहे सगळ्यांचा. तो जो आंधळा पांगळा जरी असताना त्याच्या लाडक्या भगवंताचा जन्म आहे. सुतांनी शौनकादिकांना प्रश्न विचारला. त्या दिवशी दुपारी कथा पुढे सांगायला प्रारंभ झालाय आणि ते म्हणाले की पृथ्वी मातेचा भार वाढू लागला होता. परीक्षिताने शुकदेवांना प्रश्न विचारला. शुकदेव, सूर्यवंश आणि चंद्रवंश यांचं वर्णन केलं आपण, पण राजा, दैत्य, भक्त, अवतार यांच्या कथा सांगितल्यात. आता पूर्ण अवतार श्रीकृष्णांचं चरित्र तुम्ही मला सांगावं. श्री हरिकृष्णांचे पराक्रम, त्यांच्या बाललीला आणि सांगाव्यात. आणि पांडवांनी त्यांच्या मदतीनेच युद्धात विजय मिळवला. त्या कृष्णाचे नाम घेऊन अगणित भक्त तरले. माझं मरण आता जवळ आलं आहे. परीक्षिती राजा म्हणतोय शुकदेवांना, माझं मरण काही दिवसावर येऊन आता राहिलेलं आहे. तुम्ही आता लवकरात लवकर मला ही कथा सांगा. मी अन्न पाण्याचाही त्याग केला आहे. श्रीकृष्ण चरित्र ऐकण्यासाठी मी आतुर झालो आहे. कृष्णाचा जन्म, गोकुळातील कृष्णाचे पराक्रम, कंसाचा वध, द्वारकेतील कृष्ण चरित्र, हे सर्व काही मला सांगा. मला ती ऐकण्याची उत्कंठा लागलेली आहे. मी तहान भूक विसरलोय. परीक्षित राजा म्हणतोय. इथे 2 थेंब पावसाचे लागले तर काही घरी निघून गेले. त्या परीक्षिताने सर्वस्व त्याग केलं मायबा. इथे तुम्ही घराचा 5 मिनिटं त्याग नाही करू शकले. 5 मिनिटाचं पाण्याचे थेंब लागले तर जे गेले ते कंसाच्याच घरात गेले असंच म्हणावं लागेल. सुखदेव म्हणतायत, राजन ऐक, तुझी तळमळ मला कळून चुकली आहे. मला ही श्रीकृष्णाची कथा फार सांगावीशी वाटते. तुम्हाला माहितीये, शुकदेव हे राधाराणींचे प्रिय शुक होते. शुक म्हणजे मिठ्ठू. आणि आता एक घटना घडलेली आहे. काही नीच धर्माच्या, नीच वृत्तीच्या, जे एका बापाची औलाद नाहीये ना, अशा मादरजात लोकांनी पोपटांना, म्हणजे जे मिठ्ठू आहेत ना, त्या मिठ्ठूंना 200 मिठ्ठू मारले. 200 तांदुळामध्ये विष कालवून त्यांना खाऊ घातलं मायबाप. काय म्हटलं असेल तर मुक्या पक्षाचा जीव. असे काही नीच वृत्तीचे लोक असतात की ज्यांना चांगलं सहन होत नाही. काही वर्षापासून त्यांना तिथे खायला भेटत होतं. लोक चांगले येऊन जाऊन खायला देत होते. त्यांची आशा होती की आम्हाला खायला मिळतं. आज त्या ठिकाणी पक्षांचाही विश्वास उठून गेला की माणूस चांगला नाही. पक्षाला धर्म कळत नाही हो. जर त्याला धर्म कळाला असता ना तर त्याने रंग निवडले असते. आपण रंग निवडलेत. आज ते 200 पक्षी मेले ना, त्यांना मुक्ती मिळाली मायबाप. त्यांना त्या जीवनातून मुक्ती मिळाली. ते गेले असतील कदाचित श्री राधाराणींच्या चरणांमध्ये, गोलोकधामामध्ये. आणि प्रार्थना आहे भगवंताजवळ की त्यांना गोलोकधामामध्येच निवास दे. पुन्हा त्यांना या पृथ्वीवरती पाठवू नको. कारण की ते माणूस राहिलेला नाहीये.
इथे माणूस राक्षस झालेला आहे. जे भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होतात, ज्यांच्या गळ्यात तुळशी माळे, तोच भगवंताचा दास राहिलाय. हे असे नराधम जे आहेत ना, तुम्ही कुत्र्याला मारा, तुम्ही पोपटाला मारा, तुम्ही कुठल्याही जीवाला मारा, त्याचं फळ तुम्हाला भोगावंच लागणार आहे. विचार करून मारायचं कधी कोणत्या जीवाला. आता जे हे 200 पक्षी मेले ना, त्याची विल्हेवाट तर लागेलच, त्याला न्यायालयीन पालिका तर न्याय देईलच, पण विचार करा त्याच्या दरबारामध्ये किती कठीण न्याय त्याचा होईल. तो सुख, तो मिठ्ठू जो गोलोक धामामध्ये होता, त्याचा चैतन्य आत्मा पार्वती आणि महादेव यांनी जेव्हा अमरकथा सांगितली, ती अमरकथा म्हणजे भागवत कथा, त्या गुफेमध्ये त्या अंड्यामध्ये जे शुक बालक मृत अवस्थेत पडलेलं होतं, वरतून पडून जे अंड फुटलं होतं गुफेमध्ये, त्याच्या शरीरामध्ये हा आत्मा प्रवेश करतो का? कारण की त्याच्या शरीरावरती नवचैतन्याच्या श्रीमद भागवत कथाचे पहिले श्लोक पडतात. आणि तो शुक बालक वेदव्यास, ते जे पक्षी आहे छोटंसं मिठ्ठूचं पिल्लू, ते पिल्लू उडत उडत महादेव त्याचा पाठलाग करतात. म्हणून ते पिल्लू श्री वेदव्यासांची पत्नी माता विटिका हिच्या मुखावाटे गर्भामध्ये राहतं आणि गर्भामध्ये 15 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर जन्माला येतं आणि तसंच पळून जातं. 10व्या स्कंदाची कथा सुरू होते. 10व्या स्कंदातले काही श्लोक वेदव्यासजी महाराज त्यांना ऐकवतात, त्या शुक बालकाला, त्या मिठ्ठूच्या पिलाला, अर्थातच सुखदेव मुनी महाराज. आणि ते ऐकल्यानंतर पुन्हा येतात आणि राजा परीक्षितीचा हा श्राप लागतो, 7 दिवसात मरणार. आणि त्या राजा परीक्षितीला सुखदेव मुनी महाराज ही कथा सांगतायत दशमस्कंदाची. म्हणून त्यांना इतका आनंद झालाय की ते गगनात मावत नाहीये. पण आपण सगळ्यांनी आज एक मनातून कथेची, जेव्हा आपण शेवटची वेळ येईल ना आपल्या समाप्तीची, तेव्हा प्रार्थना करा देवाला की ज्या नालायकाने त्या पोपटांना विष खाऊ घातलं, त्याला लवकरच शिक्षा मिळू दे, त्याला जिवंत राहू दे, पण त्याची कोणीही सेवा करणार नाही असा अर्धांग वायू पॅरालिसिस त्याच्या आयुष्यात येऊ दे. आणि त्या पक्ष्यांना, ते जे पशु मेलेत, 200 पोपट मेलेत, त्यांना गोलोक धामामध्ये जागा द्या. ही प्रार्थना आपण शेवट करूया. पुढे श्री सुखदेव मुनी महाराज म्हणाले, परीक्षिता ऐक, एक तुझी तळमळ जी आहे ना, ती माझ्याही मनाला लागलेली आहे. मलाही श्रीकृष्ण ती कथा सांगताना कंटाळा कधीच येत नाही, कारण की मी त्याचाच दास आहे. परीक्षिता, अरे कृष्ण अवतारापूर्वी भूमीला दृष्ट राजांचा असहाय्य भार झाला होता. दैत्यांनी मानवांच्या राजांच्या रूपामध्ये जन्म घेतला होता. बघा सुखदेव महाराज काय म्हणताय, दैत्यांनी, राक्षसांनी मानवी राजांच्या रूपामध्ये जन्म घेतलाय. आजही राजे तसेच आहेत, काही काही आपले आहेत की नाही. ते अनाचारी झाले. पृथ्वी माता धेनूचं रूप घेऊन ब्रह्मदेवाला शरण गेली आहे आणि तिचं घराणं ऐकून ब्रह्मदेव शंकराजवळ आणि सर्व देव शेषशय्या सागरामध्ये निवास करणाऱ्या भगवान श्री विष्णूंना शरण गेले. पृथ्वीचं रक्षण करा आणि तोच आता आपल्या सर्वांचं रक्षण करू शकतो असं ते म्हणतात. भगवंताची स्तुती करता करता ब्रह्मदेव समाधिस्थ झाले आणि त्यावेळी तिथं आकाशवाणी झाली. आणि महाराज त्यांनी ती आकाशवाणी देवांना आणि धेनुरूप पृथ्वीला ऐकवून सांगितली आहे. त्या धेनुरूप पृथ्वीला सांगितली आहे मायबाप. पुढे ते म्हणू लागले की दृश्य राजा हे भूमीला भार झाले आहेत. विष्णूला माहिती आहे भूभार हरण्यासाठी स्वयं विष्णू यदुकुलात जन्म घेतील. शेषराज हे अनंत यांचे ज्येष्ठ बंधू म्हणून जन्म घेणार आहेत. त्यांचा अवतार कार्यात सहकार्य करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी सर्व देवतांनी मथुरा मंडलामध्ये, गोकुळामध्ये आणि असमंतात अंश अवतार धारण करावा. मी आणि इंद्रही भगवंताच्या प्रभावे महात्म्य वाढवेल असं कार्य आपल्या सगळ्यांना करायचंय असं म्हणत सर्वांनी आकाशवाणीचा अर्थ ध्यानात घेतला आणि त्या पृथ्वी मातेने धेनू रूप टाकलं, गौमातेचं रूप टाकलं आणि सर्व देवता सूक्ष्म रूपाने गोकुळामध्ये आणि मथुरेमध्ये यांच्या असमंतात जमले आणि ते पार्थिव देह त्यांनी धारण केलेला आहे. पार्थिव देह म्हणजे तयार केलेला देह जन्म घेण्यासाठी यांनी अवस्था केली. ते पुढे सांगू लागले यदुकुळामधील 32व्या पिढीमध्ये सात्वत नामाचा राजा झाला आणि त्याचे 6 मुलं होते, वृष्णी, अंधक. त्यातील जे 2 पुत्र होते त्यातील वृष्णी नंतर 11व्या पिढीमध्ये देवबाहू नावाचा राजा झाला.
त्याचा वसुदेव हा लाडका पुत्र. वसुदेवाला आणखी 9 बंधू होते, 9 भाऊ होते. आणि कुंती, श्रुतदेवा इत्यादी अशा 5 बहिणी, वसुदेवाच्या 5 बहिणी कुंती आणि श्रुतदेवा. या अंधकानंतर 11व्या पिढीत अहुक नावाचा राजा झाला. त्याला देवक आणि उग्रसेन नावाचा मुलगा झाला. कंस हा उग्रसेनाचा मुलगा. देवकी ही देवक नावाच्या राजाची कन्या. कंस हा देवकीचा चुलत भाऊ. उग्रसेनाला 5 कन्या होत्या, त्या वसुदेवांच्या भावांना दिल्या. आणि देवकाला देवकी शिवाय आणखी 6 मुली होत्या, त्यातही वसुदेवाला दिल्या होत्या. देवकी वसुदेव यांचा विवाह जेव्हा झाला तेव्हा एक विलक्षण अशी घटना घडली. त्या घटनेच्या समारंभाच्या आरंभाच्या वेळी, पण आधी इतर थोडी वंशावळी तुला वाचून सांगतो ते असं म्हणतात. आणि त्या वंशावळीच्या वर्णनामध्ये भगवंताचं तेज रूपाचं वर्णन ते करू लागतात. ते म्हणतात, थोडी वंशावळी मी तुला वाचून सांगतो. वसुदेवांच्या बहिणीपैकी एकीचा दंतवक्त्र हा मुलगा होय, आणि हाच हिरण्याक्ष दैत्याचा पुनर्जन्म. पुढे दुसऱ्या बहिणीचा संत दर्ण आदी 5 पुत्र होते. तिसऱ्या बहिणीचा विंद आणि अनुविंद. चौथ्या बहिणीला शिशुपाल हा पुत्र झाला, तो म्हणजे हिरण्यकश्यपू दैत्याचा पुनर्जन्म. वसुदेवांच्या अन्य पत्न्या, वसुदेवांच्या ज्या अन्य बायका होत्या त्यांची नावं म्हणजे पैरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना, इला इत्यादी. आता कुरु वंशाची थोडक्यात माहिती सांगतो, ती तू ऐक. ते म्हणतात, ययाती पुत्र पुरु यांच्या वंशामध्ये कित्येक पिढ्यानंतर कुरु पराक्रमी नावाचा राजा झाला, म्हणून त्याचं नाव कुरु वंश पडलं. कौरव वंश असं त्याचं नाव झालं. आणि त्यावरूनच पडलं. कुरु नंतर 13व्या पिढीमध्ये शंतनू नावाचा राजा झाला, आणि ह्या शंतनूने त्या सत्यवतीशी विवाह केला. भीष्म, चित्रांगद, विचित्रवीर्य हे त्याची मुलं. भीष्म अजन्म ब्रह्मचारी राहिले आणि त्यांनी भीष्माचार्य हे नाव प्राप्त केलं. तदनंतर विचित्रवीर्य हा क्षय रोगाने मरण पावला, टीबी रोगाने. खोकला की देवाने त्याला ठोकला. कोरोना काळाची गंमत, बरोबर की नाही? आता कोणाला खोकलाय का? नाही ना. आता देव ठोकणार नाही. जे घरी गेले त्यांना देव पाहून गेले. क्षय रोगाने मृत झाला. त्यांची पत्न्या अंबा, अंबिका आणि अंबालिका. अंबिका ही शाल्व राजाची पत्नी होणार होती. ही त्याची प्रियसी होती, म्हणून ती निघून गेली. अंबिका हिनं भीष्म पितामहांना श्राप दिला. अंबा आणि अंबिका या विचित्रवीर्य आणि चित्रांगदाच्या पत्न्या झाल्या. पण अंबिकेने श्राप दिला, आणि ती अंबिका द्रुपद राजा, द्रौपदी मातेची बहीण आणि द्रुप नावाच्या मुलाची बहीण आणि मुलगी म्हणून जन्माला आला. तिचं नाव शिखंडी. द्रुपद राजाच्या घरी जी जन्माला आली ती किन्नर अवस्थेमध्ये आली, म्हणून तिचं नाव शिखंडी. त्या अंबिकेचा दुसरा जन्म म्हणजे ती शिखंडी, द्रौपदी मातेची बहीण. अंबिका, अंबालिका, त्याच्यातली अंबिका ही वनात तप करण्यासाठी निघून गेली. व्यासांपासून, वेदव्यास महाराजांपासून अंबेला धृतराष्ट्र, अंबालिकेला पांडू हा पुत्र झाला. वंश खुटू नये, विचार करा, 2 पुत्र झाले तरी सुद्धा वंश खुटू नये म्हणून नियोग पद्धतीने विदुर हा पराशमी दासींचा पुत्र जन्माला घातला. विदुराला मागच्या जन्मातला श्राप होता. त्याने मांडवी ऋषींची कथा तुम्ही ऐकली असेल, उद्या सांगू आपण ती कथा. मांडवी ऋषींच्या कथेमध्ये धर्मराजाला श्राप दिला, म्हणून विदुर हे जन्म घेऊन त्यांना इथे ते भोग भोगावे लागले. कर्म ग्रंथीनी बंधनम. अंबालिकेच्या दासीला झाला, म्हणून हे 3 भाऊ आहेत. कोण? धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर काका हे 3 सखे भाऊ आहेत, व्यासांचे मुलं. धृतराष्ट्राला 100 पुत्र 1 कन्या झाली. धृतराष्ट्र जन्मांध होते, आणि पांडूंची एक पत्नी म्हणजे वसुदेवाची बहीण कुंती आणि दुसरी पत्नी माद्री. कुंतीचा युधिष्ठिर, भीम, अर्जुन हे 3 पुत्र यम, वायू आणि इंद्र यांच्या अंशाने ते जन्माला आले, कारण की त्यावेळेस पांडुराजा मरण पावले होते आणि तिने मंत्राच्या उच्चारणाने हे 3 पुत्र मागून घेतले. आता माद्रीचं काय होईल म्हणून माद्रीने नकुल आणि सहदेव हे 2 पुत्र अश्विनी कुमार देवांचे डॉक्टर वैद्य यांच्याकडून मागवून घेतले. द्रुपद राजाची पुत्री द्रौपदी, अर्जुनाची एक पत्नी, आणि वसुदेवांची कन्या सुभद्रा ही दुसरी अर्जुनाची पत्नी.
सुभद्राचा पुत्र अभिमन्यू हा तुझा बाप. शुकदेव परीक्षितीला सांगताय अभिमन्यू हा तुझा बाप आहे, तुझे वडील आहेत. परीक्षिता, वसुदेव हे तुझे पणजोबा आहे. अर्जुन हे वडिलांकडून आजोबा होते आणि वसुदेव कृष्ण हा तुझ्या आजीचा म्हणजे सुभद्रेचा सख्खा भाऊ. कुंतीचा पांडूशी विवाह होण्यापूर्वी सूर्याच्या मंत्रप्रसादाने झालेला मुलगा म्हणजे महारथी कर्ण. आता एकदा सगळ्यांनी हात वरती करायचे आणि जयकारे लावायची का? कारण आता थोड्याच वेळामध्ये आपण भगवान श्री कृष्णांच्या जन्माच्या कथेला सुरुवात करणार आहे. राधे 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 राधे. श्याम मिलादे म्हणायचंय. काय म्हणायचंय? राधे 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 राधे. पुढे ती कथा सुरू झाली आणि ते म्हणतायत देवकी आणि वसुदेव सुवर्णाने मडवलेल्या रथात बसले. लग्नाचा आरंभ झाला. वसुदेवांचा देवकीशी मोठ्या थाटामाटाने यदुकुळामध्ये भव्य विशाल राजधानीमध्ये ती नगरी शृंगारली होती. ते नगर जणू काहीतरी सोन्याने मडवलेली नगरी होती असं वाटत होतं. वसुदेव देवकी यांना सोन्याने मडवलेल्या रथात बसवलं होतं. रथाचे सारथी स्वतः कंस होता. स्वतः आपल्या बहिणीचा रथ चालवण्यासाठी हा कंस बसला होता. आनंदात होता. मंगलवाद्य वाजत होती. वरातीत शेकडो हत्ती घोडे झुलत होते, डोलत होते. अंबाऱ्या डुलत होत्या. दास दासी पुढे मागे चालत होत्या. अनेक रथ सतसंगतीने चालत होत्या. अशा वेळी त्या ठिकाणी सुंदर अशी एक आकाशवाणी झाली आणि कंस एवढ्या आनंदाने ज्या बहिणीचं रथाचे घोडे तू हाकलत आहेस ना, त्याच बहिणीच्या 8व्या अपत्यापासून तुझ्या प्राणांना संकट आहे, सावध हो असं म्हणत कंस हा दृष्ट स्वभावाचा होता. मूळ प्रवृत्ती त्याची होती ती म्हणजे अगदी दुष्ट प्रवृत्ती. त्याचा स्वभाव तो उन्मळून आलाय आणि वर आला. त्याने खडग उपासलं. त्यानं देवकीचे केस धरले आणि तो तिला मारायसाठी उद्विग्न झालाय. आणि त्यावेळी वसुदेव म्हणाले कंसा, अरे काय करतोयस? तुझ्या लेकीसारखी आहे ही. तू शूरवीर आहेस. मोठ्या कुळातल्या आपल्या बहिणीचा वध करण्यासाठी उद्विग्न झालायस. तिला मारू नकोस. तुझ्या कीर्तीला कलंक लागेल असं म्हणत त्याने अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला तरी कंसाने काही ऐकलं नाही. निर्वाणीचा उपाय म्हणून वसुदेव पुन्हा म्हणाले, जरा थांब कंसा, विचार कर. देवकी पासून तुला आठव्या मुलाची भीती आहे असं म्हणत आपत्यापासून मी ते प्रत्येक माझा मुलगा तुला मी आणून देईल. आणि महाराज त्याचं बोलणं ऐकून कंसाने देवकीला सोडलं आणि खडक कोशात ठेवलं. वसुदेव देवकी त्यांचे वैभवशाली निवासस्थानी राहू लागले. पहिला मुलगा झाला. सत्यवचनी वसुदेवांनी तो कंसाजवळ नेऊन सोडलाय आणि त्यांचं सरळ मन, त्यागीपणा आणि यांचा प्रभाव पडला. कंस म्हणाला, तो प्रथम मुलगा जन्माला आलाय, याच्यापासून मला भय नाहीये. वसुदेव, मला या मुलापासून बिलकुल कंटा नाहीये. याला तुम्ही परत घेऊन जा. मला 8व्या मुलापासून भीती आहे. तुम्ही तुमचा 8वा अपत्य जे ते मला आणून द्यायचं. याला परत घेऊन जा. आणि वसुदेवाला नवल वाटलंय, हयास वाटलं. त्या अभ्रकाला घेऊन ते परत आले आणि कंसाने वसुदेवाला परत पाठवले. त्या लेकराला जसं आपली आई दूध पाजणार त्याच वेळात नारदजी कंसाकडे गेले. नारद माहिती ना, कळीचा नारद असतो प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक घरामध्ये. माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये थोडं अंतर आहे. एखाद्या कार्यक्रमाला, कथा कीर्तनांना, आपल्याला चांगल्या कामासाठी जात असताना जर मांजर आडवं गेलं ना, तर असं कधीच समजू नका की अपशगुन झालाय. अपशगुन कधीच होत नाही, कारण की ती पार्वती मातेचं रूप आहे. आणि एक लक्षात घ्या, जर धर्म कार्य, सत्कर्म, आयुष्यामध्ये लग्न, विवाह, कुठलंही कर्म असेल, कुठलंही कार्य असेल, कुठल्याही कार्याला कुठलंही जनावर आडवं गेलं काही फरक पडत नाही. पण एक लक्षात घ्या, जर माणूस आडवा गेला तर त्या कार्यक्रमाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून काड्या करणाऱ्यांच्या नाड्या लक्षात आल्या की समजायचं
ही जनावर माणसं असून सुद्धा काय आहेत, जनावरांपेक्षा पलीकडचे आहेत असं समजायचं. म्हणून नाड्या ओळखायला शिकायचं काड्या करणाऱ्यांचे. महाराज म्हणून काड्या करायला नारदजी आले आणि काड्या करणारे भरपूर आहेत, फक्त ते दिसत नाहीत आपल्याला. आहेत का तुमच्याकडे कोणी? फक्त मनातच ठेवा, बोलू नका. वसुदेवाला नवल वाटलं, त्यांनी आपला मुलगा घेतला आणि पुन्हा देवकीकडे गेले. तेवढ्यात नारद तिथे आले. ते म्हणतात, कंसा अरे कसा आहेस तू? वसुदेवाला का परत पाठवलंस? आकाशवाणीने सांगितलं की देवकीचा 8वा मुलगा तुला मारणार आहे, पण 8वं मोजणार तरी कुठून? हाताचे बोट दाखवले, मोज, इकडून 8वा की इकडून 8वा आहे. कंसाच्या मनामध्ये शेवटच्या मुलापासून की पहिल्या मुलापासून? महाराज हा देव जो विष्णू आहे ना, तो मोठा धूर्त आहे. तू देवकीच्या कोणत्याही मुलाला सोडू नको. इथं आग लावली आणि पुढे निघून गेले. कंसाचं मन पलटलं आणि तत्काळ देवांकडे वसुदेवांकडे गेला. त्याने देवकीच्या मांडीवरून आपला पुत्र निष्पाप मूल, पण कंसाच्या दृष्टीने ते भावी कृतांत खसकन ओढलं आणि त्याने वसुदेवांना ढकलले. महाराज देवकीच्या कारागृहामध्ये त्याने जाऊन त्या लेकराला उचललं, क्रूरपणे आपल्या दोघा हातात घेतलं आणि दोघी हातांनी फिरवून फिरवून एका दगडावरती आपटून मारलं. आपल्या स्वतःच्या लेकराला देवकीनं स्वतः समोर मरताना पाहिलंय. ती देवकी आपल्या स्वतःच्या, काय वय होतं देवकीचं माहितीये तुम्हाला? आई देवकीचं काय वय होतं? फक्त 16 वर्ष. किती वर्ष? 16 वर्ष. 16व्या वर्षी. तुम्ही म्हणाल हे लिहिलं कुठे? पद्मपुराण ग्रंथामध्ये याचं फार सुंदर वर्णन आहे. सगळ्या देवी देवतांचे वय काय आहेत ना, हे पद्मपुराणात सांगितले. आणि महाराज देवकीला त्याच्यानंतर आणखी 5 पुत्र झाले, पण तेही कंसाने क्रमाक्रमाने मारून टाकले. पापाचा घडा भरत चालला होता. कंसाने बयाने एवढं पछाडलं होतं की वसुदेवांच्या कोणत्याही पत्नीपासून होणारं मूल आपल्याला घात करेल एवढा त्याच्या मनात भीती भरली होती. आणि वसुदेवांच्या इतर पत्न्याही त्यांच्या बरोबर राहत होत्या. पण जेव्हा वसुदेवाला कंसाचे विचार बेत कळले, तेव्हा त्यांनी त्यांची दुसरी पत्नी रोहिणी हिला जवळच्या यमुने पलीकडल्या गोकुळामध्ये नंद नावाचा अधिपती, त्यांचा जो मित्र होता, त्याच्याकडे गुप्तपणे पाठवून दिलं. यशोदा ही नंद पत्नी रोहिणीची मैत्रीण होती. देवकीला 7वा गर्भ राहिला तेव्हा अनंत नावाचा शेष अंश रूपाने जन्म घेणार होता. तिकडे रोहिणी नंदाच्या गोकुळामध्ये आलेली होती आणि विष्णूने योग मायेने सांगितलं की मी आता अनंताला अवतार घेण्यासाठी सांगणार आहे. महाराज देवकीचा गर्भ आकर्षण करून रोहिणीच्या पोटी स्थापन करण्यात स्वतः तू नंद पत्नी यशोदा हिच्या पोटी जन्म घे. मी तिकडे 8व्या गर्भधारणेच्या वेळी देवकीच्या ठाई देवकीच्या गर्भामध्ये माझं सर्व ऐश्वर्यसह प्रवेश करेन. आणि मग वसुदेवाला सांगून मला बाल स्वरूपात यशोदेव जवळ ठेवायला सांग. तुला कारागृहामध्ये देवकी जवळ ठेवायला सांगेन आणि देवकीचे 8वं अपत्य म्हणून कंस तुला मारायला पाहिजे. तेव्हा निष्ठून जा आणि तुझं कार्य संपव. तुला त्यामुळे जगात नाना प्रकारे लोक मानतील आणि तू पूजनीय होशील. तुझी अनेक नामांनी भक्ती करतील लोक. असं म्हणून योगमायेने आपल्या शक्तीने देवकीच्या गर्भातील चेतन अंश रोहिणीच्या पोटी स्थापन केला, ज्याला तुम्ही आज IVF ट्रीटमेंट म्हणतात. टेस्ट ट्यूब बेबी ही त्या काळामध्ये सुद्धा होती. तुम्ही असं म्हणता, हे सुशिक्षितचे जे आहेत ना स्टँडर्ड लोक, डॉक्टर, मी विरोध नाही करत आहे, पण ते असं म्हणतात की आमचं विज्ञान, तुमच्या विज्ञानाच्या अगोदर आमचं ज्ञान होतं, त्याच्या अगोदर आमचे ज्ञानोबा राय होते, नंतर तुमचं विज्ञान आलंय. आणि त्याच्या अगोदर गीता होती, गीतेच्या अगोदर कृष्ण होता, कृष्णाच्या अगोदर देवकी आणि वसुदेव सुद्धा होते. बरं का? त्यावेळेला योग मायेने गर्भामध्ये वाढलेल्या त्या गर्भातल्या आतल्या शिशूला तेव्हा ती ट्रीटमेंट केली, शैल्य चिकित्सा केली आणि त्या बाळाला ह्या गर्भातून काढून तिकडे त्या गर्भामध्ये टाकलं रोहिणी मातेच्या. त्याला तुम्ही आज IVF आणि टेस्टेड ट्यूब बेबी म्हणतात. हे अनंत वर्षापासून आहे, पण समजणे वाले को इशारा वारे गड्या लयच पाहतात वाटतं मोबाईल. आणि 8व्या वेळेला देवकी मातेला गर्भ राहिला तेव्हा देवकी विलक्षणी तेजाने शोभून दिसू लागली. आता कसं एकदम मन प्रसन्न झालंय,
सगळीकडे सुंदर सुंदर वाळा वाहू लागलाय, हळूहळू पक्ष्यांचा किलबिलाट होऊ लागलाय आणि त्या परिस्थितीमध्ये यमुनेला आता जशी नवीन उत्कंठा फुटलेली आहे की माझे स्वामी येणार आहे. सुंदर अशा पक्ष्यांचा आवाज येऊ लागला, कल्लोळ वाहू लागलेला आहे. तिकडे गोकुळात यशोदा ही गरोदर होती. देवकी हिने मनोमन ओळखलं की परमेश्वर भगवान विष्णूंच्या अवताराची वेळ आता जवळ येते आणि कंसाचं ही मन आता खिन्न झालेलं आहे. आतापर्यंत 7 वेळा गर्भधारणा झालेली आहे. 6 बालकं मारल्या गेली, 7वं झालं नाही म्हणून धरायचं नाही असं नाहीये. आता 8वं मूल होईल तेच आपलं शत्रू. त्याला एकदा वाटेला लावलं की असं जीव देवकीला मारून टाकावं, त्याच्या मनात संघर्ष दाटला होता. देवकीला मारून अत्यंत दुष्कीर्ती होईल, स्त्री हत्यारा म्हणून आपलं नाव वाईट होईल. तशात ती तर आपली बहीण आहे हा विचार कंस करू लागलाय. सत्य संकल्प काय आहे, सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय सगळ्या घटना कळू लागल्या. दुःख आणि गर्भ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष सगळीकडे नांदू लागले. भगवंत सुंदर अशा त्या कल्लोळामध्ये भगवंताच्या जन्माच्या अनेक कथा गाऊ लागल्या. आकाश, दिशा, नक्षत्र, ग्रह, पृथ्वी, वायू, अग्नी, वृक्षलता सगळीकडे आनंद होऊ लागलाय. मुलाच्या रूपाने अवतार घेत धीरे धीरे आता तुझ्या कारावासातूनही सुटका होण्यास विलंब लागणार नाही. ब्रह्मदेव शंकर यांनी स्तुती करू लागली भगवंताची. आणि महाराज त्या रात्री, त्या मध्यरात्री बघा किती सुंदर वातावरण झालं. गंधर्व गायन करू लागले, सिद्धाचरण भगवंताची स्तुती करू लागले, अप्सरा विद्याधर नर्तन करू लागले, पक्ष्यांचं गुंजन होऊ लागलं, विलक्षणी मधुर ध्वनी करू लागले. आणि पावसाळ्याची रात्र होती, जलाद्यांच्या हृदय भरून आली होती आणि पृथ्वीचा रोमांच करत सुंदर सुंदर अशी टपटप थेंब त्या पृथ्वी मातेवरती पडत होती. त्या मध्यरात्रीच्या काळामध्ये सुंदर विलक्षणीय शांत वातावरण होतं आणि त्या वातावरणात प्रत्येकाच्या अंगावर सहारे होते. वसुदेव आणि देवकी यांचा कल्लोळ मनामध्ये उठलेला होता. वसुदेवांच्या समोर लखलखीत प्रकाश पडला आणि त्या प्रकाशात त्याला आपल्या समोर चतुर्भुज भगवान दिसले. शंख, चक्र, पद्म, गदा, हस्त, वृक्षस्थळावरती श्रीवत्स चिन्ह होते. गळ्यात कौस्तुभ मणी चमकत होता. सावळ्या मेघासारखं शरीर होतं. पितांबराचं तेज पसरत होतं. रत्नजडित मुकुटांचं तेज केसांवरती चमकत होतं. बहुभाषणी कंकण म्हणू वेधून घेत होतं. शरीराची कांती वर पाहत होती आणि अशा द्वैदिप्यमान होत होती. वसुदेव तटस्थपणे टक लावून पाहत राहिले. स्वतः विष्णू आपल्या बालरूपाने प्रगट झालेलं पाहून त्यांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. आनंदाने देवा त्यांचे डोळे विस्फरले. परात्पर परमात्मा भगवान विष्णू आणि आपले पुत्र कंसाचं भय आता आपल्याला राहणार नाही असं म्हणतात. आणि भगवंताचा आता जन्म होणार आहे विचार मनात येऊन वसुदेवांनी आनंदाने भगवंताला प्रणाम केला, स्तुती करू लागले. आणि देवकी त्या बाल स्वरूप चतुर्भुज विष्णूंकडे अनिमिष नेत्राने पाहते. तिने भगवंताची स्तुती केली आहे. मधुसूदना, अरे काना, अरे माझ्या कृष्णा, अरे सावळ्या, या रात्रीच जन्माला यायचं होतं, इतकी पीडा सहन करावी लागली रे. अश्रू नयनातून डोळ्यातून अश्रू वाहू लागले आईच्या. कंसापासून फार मोठी हत्या झाली रे. माझ्या सुंदर अशा भगवंताचं वक्षस्थलामध्ये चतुर्भुज रूप पाहून आई देवकी त्या भगवंताचं काय वर्णन करू लागली आहे. महाराज देवकी भिवू नको, मी यापूर्वी मागील युगात तुमचा मुलगा म्हणून जन्माला आलो होतो. महाराज असं म्हणत आई म्हणू लागली, मुलगा? हो. छे छे विष्णू. आई म्हणते, देवा या उत्साह कल्लोळामध्ये सुंदर वाद्य वाजू लागले. आईच्या अवतीभोवती सुंदर सुंदर ते भवरे गुंजन करू लागले. सुंदर सुंदर तेज पसरू लागला. आई म्हणते, देवा जन्माला यायचं असेल ना तर असं नाही, पितांबर घालून नाही तर निवस्त्र यावं लागेल. चतुर्भुज नाही तर द्विभुज यावं लागेल. केस नाही, डोक्यावरती काहीच नको, मुकुट नको हवा डोक्यावरती, चतुर्भुज हात नको, हातामध्ये शंख, चक्र, पद्म, गदा, हस्त काहीच नको, अंगावरती कुठल्याच प्रकारचं वस्त्र नको. हसत नाही तर रडत यावं लागेल देवा तुला, माझ्या उदरात तुला रडत यावं लागेल. असं म्हणत भगवंतांचं तेज पसरलं आणि त्या ठिकाणी निश्चल अवस्थेमध्ये ती त्रिकाळ संध्या आता दाटून आली आणि हळूच भगवंताच्या जन्माचा कल्लोळ सर्वीकडे माजलेला आहे. भगवंताच्या जन्माची ही कथा यमुनेला तीरी आपलं पाणी चढत होतं, पावसामुळे पूर आला होता
आणि सुंदर अशा त्या वातावरणामध्ये ते देवकीनाथ वसुदेव नंदन आता त्या ठिकाणी भगवंताचा सुंदर अशा त्या नक्षत्रामध्ये त्या तिथीमध्ये कल्लोळ झाला आणि भगवंतांनी एक सुंदर असं रूप धारण केलं आणि देवकीच्या समोर भगवंत प्रगट झाले आणि तिथे देवकीला भगवंताच्या जन्माची ही कथा कळून आली आहे. भगवंताचा जन्म झाला आणि आता त्या देवकीच्या नंदनाला त्या वसुदेवाच्या नंदनाला आता यशोदेकडे न्यायचंय का, कारण की तो यशोदेचा नंदन होणार आहे म्हणून भगवान श्री कृष्णांचा जन्म झाला. आणि त्या ठिकाणी वसुदेव एक परळी घेतात आणि त्या परळीमध्ये यमुनेच्या तीराला पाणी आलं, पाणी वर चढतंय, पावसामुळे पूर आलेला आहे. नागाने एक फण उभारला आणि पावसापासून आपल्या जगाच्या जगत मालकाला वाचवण्यासाठी विष्णूंचं नाव घेऊन वसुदेवाने यमुनेच्या प्रवाहात पाय टाकला. यमुना नदीची वाट करून यमुनेनी वाट दिलेली आहे आणि पहिल्या तीराला पोहोचल्यावर वसुदेव जरा जरा चालत गोकुळाकडे निघाले. गौडीवाडा पावसात अंधारात दुरून अंधुक दिसत होता आणि नंदाचे गोकुळात अधिपत्यांचे घर मात्र मोठे होते. शार्पनेसचा बेस कमी करा. सुरक्षित स्थळी दीप ज्योती पेटलेल्या होत्या. वसुदेवांनी हळूच नंदग्रहामध्ये प्रवेश केला आणि कोणीही जाग नाही आणि दार लोटलंय महाराज. अर्धवट उघडलेलं दार हाती घेतलं. वसुदेव आता आलेले आहेत. नंदाच्या घरी वसुदेव हळूहळू चालत आलेत. मायबाप त्या ठिकाणी तो विलक्षणीय शोभनीय ती घटना घडते. नंदाच्या घरी वसुदेव परळीमध्ये कृष्ण कन्हैयाला घेऊन चालत आलेत. यमुना पार केलेली आहे, गोकुळात प्रवेश केला आणि हळूहळू ते आपल्या त्या सुंदर अशा कारागृहामध्ये त्या सुंदर अशा भवितव्यामध्ये चालू लागलेत. तर आनंद महोत्सव तिथे गाजू लागलाय. भगवंताच्या नामाचा कल्लोळ सगळीकडे होऊ लागला. देवी देवता वृक्ष वेली सगळ्या आनंद गुणगान गाऊ लागल्या आणि भगवंताचं नाम चिंतनामध्ये भजन गाऊ लागल्या. नंद घरा नंद भयो जय हो नंद लाली.
इथे साजरा करायचा आहे ना महिला मंडळ, हो की नाही? हा, माता जे माझ्या पडद्याच्या मागे 10 वेळा सांगून सुद्धा ऐकत नाही, तुमच्या चरणी पाया पडतो आणि जरा समोर या. सगळ्यांना विनंती आहे माझी. करायची मग सुरुवात भगवंताच्या भजनामध्ये. घ्या महाराज. एक सूचना शेवटची. आपण हळू जरा, आपण जर कुणाच्याही घरी ज्यावेळेस जातो तेव्हा एखाद्या घरी लहान लेकरू जन्माला आलेले आहे तेव्हा आपण काय काय घेऊन जातो? काय घेऊन जातो? कोणी चांदीचे वाळ घेऊन जातो, कोणी सोन्याचे कडं घेऊन जातो, कोणी आत्या जाते, कोणी मामा जातो, मामी जाते, बहीण जाते, भाऊजाई जाते. इथे आहेत का मग कृष्णाला कोणी आपलं मानणार? हो की नाही? आहे ना? मग 1-2 किलो चांदी सोनं आणलंय की नाही? असो, हा एक भाग वेगळा. आता ज्यांना काही भगवान श्री कृष्णांना अर्थातच आपले राधा गोविंद दामोदर दास जे आहे यांना जर काही भेट चढवायची असेल तर विनंती आहे माझी, ऐकून घ्या. आधी पाळण्यामध्ये कन्हैयाला ठेवल्या जाईल. टाकताना दर्शन घ्यायचं पण पैसा असा फेकायचा नाही. लक्षात आलं का? आपण दक्षिणा टाकतो पण आमच्या बाळालाही लागतं बरं का. जरी ती तुम्ही पितळेची मूर्ती समजता तरी ते आमच्यासाठी सर्वस्व आहे. आणि त्या सर्वस्वाचं उदाहरण 13 वर्षात त्यांनी पहिल्यांदा दिलंय. तर विनंती आहे माझी, दर्शन घेताना कोणीही जे काही तुम्ही दान दक्षिणा टाकाल पाण्यामध्ये ते फेकू नका. पाण्यात एका कोपऱ्यात टाका की जेणेकरून आपलाही अपमान होणार नाही, देवाचाही होणार नाही आणि त्या लक्ष्मीचाही होणार नाही. कळलं ना सूचना? आणि शेवटची आरती झाल्यासर कोणीही घनचक्कर रफूचक्कर व्हायचं नाही. या महाराज पाळणं पुढे ठेवा आणि कन्हैयाला त्याच्यात टाका आणि नंदबाबा यशोदांना इथे समोर बसवा. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद, आज आनंदी आनंद. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. तुम्ही उभे काय? आपल्याला भगवंताच्या भजनात नाचायचंय. एक गोल करा, मस्त सुंदर असे गोल करा. तुम्ही एवढे कथेत तल्लीन झाले की काय करायचंय हेच तुम्हाला कळत नाहीये. केले का गोल? चला गोल करा बरं सगळ्यांनी. पुरुष मंडळी आपली बाजू जरा हलकी आहे. गोल करा बरं सगळे पुरुष मंडळी. आमचे शंकर भाऊ, आमचे कार्यकर्ते, आमचे जे दाजी लोक आहेत, जावाई बापू लोक आहेत ते सुद्धा आलेले आहेत. आज बानेगाव वरून, शिरसगाव मंडपहून, गव्हाण संगमेश्वर वरून सगळे आलेले आहेत. चला केले का गोल? करायची मग सुरुवात. आज
राती यमुनेच्या काठी गोकुळावर करले गोड हसू घालात नाचू गाऊ घालात पैठण तरतरले
राधे बोल किशन कन्हैया लाल की, श्याम प्यारे की, ईत हरिवंश कुंज बिहारी लाल की, बांके बिहारी लाल की। महाराज भगवंताच्या अशा असीम अनुकंपेचं सुंदर अशा परिस्थितीमध्ये जन्मोत्सव साजरा झाला आणि सर्वांनी शोधून नवजात बालकांना आपल्या आपल्या अपत्यांमध्ये भगवंताचा हे निर्धार निश्चित करण्यात आला आणि त्यांच्या या आज्ञेने भगवंताचा जन्म झालेला आहे। शुकदेव म्हणाले योगमायेने यशोदेला ते कळू दिलं नाही आणि तिचा जन्म होताच सर्वावर अशी काही निद्रेची झापड आली की अशा अनेक प्रकारे भगवंताच्या जन्मांच्या अंश अवतारांची कथा झाली। परीक्षित म्हणाला मग सर्वांना वाटलं असेल की यशोदेला श्याम सुंदर पुत्रच झालेला आहे आणि रोहिणीच्या वसुदेवांची जी पत्नी गोकुळात होती तिची ठिकाणी जे अनंत शेष अंशाने आला होता त्याचा जन्म केव्हा झाला। रोहिणी प्रसूत होऊन तिला एक पुत्र झालेलाच होता। रोहिणी ही वसुदेवांची पत्नी होती पण गुप्तपणे नंदाकडे राहत होती म्हणून तिचा जो मुलगा गुटगुटीत सशक्त आणि गौरवर्ण होता यशोदेची सखी म्हणून ती वावरत होती। परीक्षिता अनंत शेषानेच बलभद्र म्हणून रोहिणीच्या उदरी जन्म घेतला होता। पण आता गोकुळातील आनंद सोहळ्याच्या वर्णनातून पुन्हा अनुभवूया आणि शुकदेव आता तो आनंद सोहळा सगळीकडे सांगू लागलेत। मायबाप झाले का सगळे शांत आता? एकदम कीप सायलेन्स, सुई पडली तरी आवाज आला पाहिजे तेव्हा कथा पुढे गेली। भगवंताने साक्षात दाखवून दिलं की तो प्रत्येक ठिकाणी आहे। भवेत भवेत थोड्या थोड्या पृथक पृथक जागे जिथे जिथे भागवत कथा होईल तिथे तिथे मी येईल। तो कृष्ण, तो मोहन, तो प्रत्येक ठिकाणी येतो पण त्याला आपण समजून घेतलं पाहिजे। अशा विलक्षणी गोष्टी घटना घडायला नको। त्याच्यामध्ये लहान लेकरांचं तर जाऊ द्या पण मोठे सुद्धा ऐकत नाहीत। काही काही 15 वेळा बोंबलून सांगितलं की मंडपाच्या बाजूला मागे उभं राहू नका, मंडपाच्या मागे उभं राहू नका, बोलू नका, कथेचा अपमान होतो, देवाचा अपमान होतो, ग्रंथाचा अपमान होतो। पण तरी नाही याला संस्कार म्हणावं की बिना संस्काराचे लेकरं म्हणावं। मायबाप माझ्या गोष्टीचं वाईट वाटेल तुम्हाला पण काय म्हणतील, आपली कथा लाईव्ह टेलिकास्ट होते, पहिल्या दिवसाचा भाग दुसऱ्या दिवशी युट्यूब चॅनलवर पडतोय, हजारो लोक पाहतायत, काय नाव जाईल? आता हे तर काही मी टाकू देणार नाही कारण की आमचे दादा सगळं शॉर्टकट कटआउट करूनच टाकत असतात। पण लाईव्ह चालू असली तर काय नाव जाईल आपल्या गावाचं लेकरांनो? हा तरी विचार करा। आपल्यामुळे आपल्या गावाचं नाव नको ना जायला, आपल्यामुळे धर्माचं नाव जाईल दुसऱ्या लोकांपर्यंत की यांच्या धर्मामध्ये यांनी किती सुंदरपणे कथा पार पाडली असं नाव गेलं पाहिजे। भगवान सुंदर श्याम सुंदर यांच्या जन्माची कथा सुंदर अशा पद्धतीने इथे पाठ झाली। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी या भजनामध्ये सर्वांनी ताल धरले, भजनाचे ठेके धरले, कुणी टाळ्या वाजवतोय, कुणी मृदुंग वाजवतोय, कुणी नाचतंय, मयूर नृत्य करतोय। त्या वरुणाने पावसाचे थेंब पृथ्वीला तिची तहान भागवलेली आहे। सुंदर अशा त्या पद्धतीमध्ये भगवंतांचा आश्रय घेत धेनुरूप गोमातेची सेवा करण्यासाठी त्या भगवंतांनी जन्म घेतला। आता एक अजून विशेष गोष्ट, आता तुम्ही दर्शन घ्यायला मी सांगितलं होतं पण आता तुम्ही दर्शन घ्यायला कन्हैयाच्या जवळ येऊ नका कारण की तुम्ही किती गर्दी कराल हे कळून चुकलंय। त्याच्यामुळे शेवटच्याच दिवशी तुम्हाला सगळ्यांना दर्शन होईल। आता वरती कोणीच येऊ नका आणि दर्शन घेण्यासाठी सुद्धा विचार करू नका। तुम्ही म्हणाल असं कसं, आता हे 2 मिनिटात एवढी गडबड झाली। आता आपल्याला सगळ्यांना लांबूनच दर्शन घ्यायचं। आपण छोटंसं एक श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे भजन घेऊया। त्या भजनात सगळ्यांनी भगवंताला प्रार्थना करायची की देवा खरंच तू आमच्या गावामध्ये आलास, आम्हाला तुझ्यामुळे ही भागवत कथा ऐकायला मिळाली आणि ह्या तरुण मंडळांचं एकदा जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत झालं पाहिजे, अजून जोरात, अजून। ते जर नसते तर कन्हैयानी जानेवारी महिन्यात पाऊस दिला असता का? त्या अमृताची वर्षा आपल्या डोक्यावर झाली असती का? ज्यांना नव्हती घ्यायची ते गेले कंसाचे भाऊ बहीण होऊन घरी, है ना? तर आता ज्या माय माऊल्यांना, जो पुरुष मंडळींना
कन्हैयाच्या, आपण बारशाला जातो की नाही कोणाच्या घरी, तर काही नेतो गहू, तुमच्याकडे नेतात का बारसं वगैरे, लेकराचं नामकरण वगैरे करतात किंवा लेकरू झाल्यावर जातात ना पाहिला, तेव्हा फुई जाते, अजून कोण कोण जातं, चुलती जाते, बहीण भाऊ आहे ना, भरपूर लोक जातात, काही ना काही नेत असतात. मग आमच्या महाराज, तुमच्याकडे शेती आहे, आमच्या महाराज लोकांकडे काही नाही, आमची शेती तुम्ही सगळे, आणि त्या शेतीत पिकलेलं धान म्हणजे तुमचं प्रेम आहे. म्हणून कृपाकांत भगवान श्री कृष्ण यांचा जन्म उत्सव इथे आपण सगळ्यांनी साजरा केला. छोट्याशा भजनामध्ये आपण सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे. आणि इथे एक झोळी फिरवली जाईल. त्या झोळीमध्ये, आता मी झोळी फिरवण्याचं कारण सांगतो. तुम्ही इथे उठून गडबड केली असती, गोंधळ झाला असता, लोटालाट झाली असती, कोणी पडलं असतं, कन्हैयाला लागलं असतं. म्हणून तुम्ही जी झोळी तिथे कन्हैयाच्या अंगावरती किंवा पायाजवळ दक्षिणा ठेवणार होतात, ती दक्षिणा तुम्ही त्या झोळीत टाकावी. कार्यकर्त्यांपैकी 4 मुलांनी उठावं लवकर. हे भजन चालू राहील. ज्यांना जे टाकायचं त्यांनी त्या झोळीत टाकायचं. ती झोळी कन्हैयाच्या झोळीमध्ये ठेवून द्यायची. आणि हा जो तुम्ही दान दक्षिणा काही, जे काही 5, 50, 100 तुम्ही टाकणार आहे, मी पहिल्या दिवशी आलो तेव्हापासून परिचय द्यायचं विसरलो. कथाच खूप सुंदर आहे. शंकर भाऊची आणि माझी ओळख ही यूट्यूबच्या माध्यमातून झाली. आणि ज्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून झाली त्या चॅनलचं नाव आहे श्री वारकरी विचारधारा. काय नाव आहे चॅनलचं? श्री मी लावलं, वारकरी विचारधारा या चॅनलचं नाव आहे. आणि त्या चॅनलच्या माध्यमातून आमची पहिली कथा झाली बाणेगावला. त्याच्यानंतर दुसरी कथा झाली आमची मंडप शिरसगावला. त्याच्यानंतर गव्हाण संगमेश्वरला. त्याच्यानंतर आता ही आपल्या अकोला निकळक या नगरीमध्ये. आणि याच्यानंतर जी कथा आहे ती पुन्हा 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. बाणेगाव नगरीमध्ये माझीच श्रीमद भागवत कथा किंवा शिवमहापुराण कथेचं नियोजन आहे. आणि त्याच्यानंतर पुनश्च आमच्या रेग्युलर कथा असतात. त्याच्यामुळे पुन्हा आपल्या सगळ्यांचं भाग्य उदयाला येणार आहे. तर शिवमहापुराण कथा, जे भव्य दिव्य हजारो शेकडो लोकांचं नियोजन आहे, असं आमचं श्री गोकुळ निवास ट्रस्ट फाउंडेशन, मित्र परिवार, तरुण मित्र मंडळ आणि केंद्राच्या ज्या माता बहिणी आमच्याशी जोडलेल्या आहेत, त्यांच्या सहकार्यातून, आपल्या सगळ्यांच्या मदतीतून जी सर्वात मोठी कथा संकल्पनेतून साकार होते ती म्हणजे भाकरवडी ग्रामामध्ये. तर आपण सर्वांनी त्या कथेचा आनंद घ्यायचा आहे. आणि भगवंताच्या भजनामध्ये यथा इच्छित जे दान आपल्याला टाकायचे ते तुम्ही टाकावं अशी तुम्हाला विनंती आहे. सायलेंट मध्ये घ्या, गडबड नाही, गोंधळ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी